नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कमी सामानात आणि कमी मेहनतीत एकदम स्वादिष्ट उपवासाची साबुदाणा बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला बर्फी बनवायची, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, हे म्हशीचं आहे, तुम्ही गाईचं सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे घेतलेला आहे मी पाऊण कप साबुदाणा, अर्धा कप साखर, 15 ते 20 इथे मखाना घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घ्यायचा आहे, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे। त्यानंतर इथे 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड साखरेत बारीक केलेली आहे। आता आपल्याला बर्फी बनवायची, त्यासाठी इथे मी गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे दूध घालून घ्यायचं आहे आणि हे दूध आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गॅस जवळच उभं राहून सतत ढवळत मोठ्या गॅसवर तुम्ही उकळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे मंद गॅसवर उकळून घ्यायचं आहे। आता 1 लिटर दूध आहे, आपण अर्धा लिटर होईपर्यंत हे उकळून घेणार आहोत। आता दूध उकळते तोपर्यंत आपण इथे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला शेंगदाणे आणि मखाना। मंद गॅसवर आपल्याला 7 ते 8 मिनिटे हे भाजून घ्यायचं आहे। आपल्याला कलर चेंज करायचा नाही, फक्त आपल्याला साबुदाणा आणि हे मखाना आहे तो कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे साबुदाणा, शेंगदाणा आणि मखाना छान असं भाजलेलं आहे। आता आपण हे काढून थंड करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला आपल्याला जेवढं बारीक करता येईल तेवढी बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर इथे दूध आपलं सतत हलवत आटवून घेतलेलं आहे आणि हे अर्धा लिटर झालेलं आहे। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला साखर आणि त्यानंतर यामध्येच घालायचे आहे वेलची पूड। आता आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि 1.5 कप होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। तर इथे 1.5 कप दूध राहील एवढं आपण आटवून घेतलेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवून देऊ। आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे साजूक तूप। साहित्यामध्ये तूप सांगायचं राहून गेलं, त्यासाठी माफी असावी। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये आपण जे साबुदाण्याचं मिश्रण केलं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता मी एकदम बारीक झालेलं आहे, थोडंसं आपण जसं मिठासारखं जाडसर राहिलेलं आहे। आता तुमच्याकडून जरा जाडसर कण राहत असेल तर तुम्ही चाळून घ्या आणि पुन्हा बारीक करून घ्या। आता हे आपल्याला हलकसं सोनेरी रंगावर मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, आपली जी बर्फी आहे ती चिवट होणार नाही। तर बघा, सतत हलवत मंद गॅसवर मी खमंग असं सोनेरी रंगावर भाजून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि जे दूध आपण आटवलेलं आहे ते दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे। अगदी थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता उपवासाला आपल्याला नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, साबुदाण्याची खिचडी खाऊन तर फारच कंटाळा येतो। त्यासाठी अशी घरच्या साहित्यामध्ये जर बर्फी केली तर अतिशय छान होते आणि मऊ होते। आता हे दूध आपण आटवलेलं आहे त्यामुळे आपल्याला खव्याची चव, कंडेन्स मिल्कची चव अतिशय छान लागते आणि बाकी आपल्याला दुसरं घालायची काही गरज पडत नाही। आता हे सगळं दूध आपण यामध्ये घालून घेऊ आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे गाठी मोडत सतत परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, गाठी मोडत आपण सगळं हे गोळा होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। आता इथे मी ट्रे घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे। आता तुम्ही एखादं ताट घेतलं तरी चालेल, त्यामध्ये आपल्याला हा गोळा
ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे. आता इथे मी मिश्रण सगळं प्लेन करून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला घालायचं आहे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप. आता तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतील. आता हे सगळं आपण प्लेन करून घेऊ आणि आपल्याला पूर्ण थंड होईपर्यंत याची वाट बघायची आहे. आता इथे आपलं बर्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊ. आता तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करायचं आहे. आधी आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊ. तर इथे मी चौकोनामध्ये कट करणार आहे. चवीला अतिशय छान लागते, अगदी कलाकंदसारखी चव येते. आता आषाढी वारी आलेली आहे, एकादशी आलेली आहे आणि त्या एकादशीला आपण नेहमी वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे साबुदाण्याची ही बर्फी. आणि उपवास म्हटलं की वारीतला उपवास आणि एकादशीचा उपवास म्हटलं की फराळांची देवाणघेवाण चालू असते आणि त्यातलाच हा एक पदार्थ तुम्ही जरूर करून बघा. तर बघा इथे मी कट करून घेतलेली आहे वडी आणि तुम्ही बघा अतिशय स्मूथ झालेली आहे, अगदी कलाकंदसारखी दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे. तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी आपली तयार झालेली आहे. तर ह्या आषाढीच्या उपवासाला तुम्ही ही साबुदाणा बर्फी जरूर करून बघा. करायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही साबुदाणा बर्फी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.